काय सांग बरे. जिरे आणि मोहरी. नाही नाही, हे हे काय? ते तुकडे चपातीचे. बरोबर. स्कूलला काय सुट्टी का? आवाज रेकॉर्ड होत आहे का? किती दिवस? 1 तारखेपर्यंत. बघ मी आता काय टाकते. हे लसूण याच्यात टाकते, थोडासा याच्यातच टाकून घ्यायचं लसूण. तर मग हे बघ, याच्यात थोडंसं लसूण टाकले आणि थोडंसं मीठ टाकले, त्याच्यात जिरी मोहरी टाकली, थोडंसं कढीपत्ता टाकते. हे ना थोडीशी उडीद डाळ 1 चमचा, उडीद डाळ, ही बारीक तुकडे केलेली मिरची, 3-4 मिरच्या असतील. आता काही टाकू आपण, शेंगदाणे टाकू थोडेसे. हे शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे थोडंसं परतून घ्यायला. थोडंसं परतलं की थोडंसं, एवढं जास्त होते, थोडासा कांदा टाकू बारीक चिरलेला. वाढवून घेऊ. 2 चपात्याची रेसिपी बघतो म्हणलं आपण कुठं द्यायचं चपात्या, त्याला बोलले आपण काय करायला नवीन रेसिपी याची. आणि आवडते पण सगळ्यांना बरं का, आवडीला खातात. हे पोह्यासारखंच होतं का सेम? खाल्लेत का तरी? हो, पोळ्या खाते. खूप छान लागतात असे. कोणाला आवडतात, कोणाला नाही आवडत. थोडंसं टोमॅटो टाकू. उडीद डाळ टाकली ना, थोडीशी छान अशी चवीची मस्त. आता थोडीशी हळद तेलातच टाकू आपण आणि कोथिंबीर थोडी याच्यात टाकू आपण. कांदा टाकला बस थोडीशी. आता ना एकच मिनिट, अगदी थोडीशी साखर, थोडी एवढं, आणि असं थोडंसं मीठ, साखर, थोडीशी कोथिंबीर टाकली, थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं छान असं. वाटताना पण छान थोडंसं बारीकच वाटायचं चपात्याच्या, म्हणजे बारीक होते असं भुगा चांगलं. आता हे तळून झालेलं थोडंसं आपण टाकून घेऊ थोडंसं करून. पाच मिनिट लागतील. पोह्यासारखंच होते, पोह्यासारखंच होते, पण टेस्ट थोडीशी वेगळी असते. किती छान कलर आले बघा. आता टेस्ट पण खूप छान झाली असेल. बघतो थोडी टेस्ट करून अशी छान होतं. अगं मी महाग पण एकदा बनवलेले, खूप छान झाले होते. मिनटं थोडंसं कोथिंबीर टाकू ह्याच्यावरती. आता बघा गरमागरम चपातीचे खूप छान असे पोहे, आणि आमच्या भाषेत म्हणाल तर तुकडे. मी जे बनवलेत ना आता, 2 चपातीचे तुकडे म्हणा थोडक्यात, ते तुम्ही पण बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा टेस्ट कशी लागते.